मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 10वी इतिहास, पाठाचे नाव इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. मी पी.के. धोळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण या वर्गामध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. गतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत यांना आपण इतिहास म्हणून संबोधतो आणि इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण त्या इतिहासात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत यांची क्रमवारी संगती लावत असतो आणि त्याचं आकलन करून घेत असतो. क्रमवार संगती लावणे आणि त्या घटनांची क्रमवार संगती लावल्यानंतर आपण त्या घटनांचं आकलन करून घेत असतो. या दोन उद्दिष्टांसाठी आपण इतिहासाचं संशोधन करत असतो, लेखन करत असतो आणि त्याचबरोबर त्याचा अभ्यास करत असतो. अशा पद्धतीने इतिहास लेखन ही अविरतपणे किंवा अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर आपण बघूया की विद्यार्थी मित्रांनो, जसं विज्ञानाच्या ज्या ज्ञानशाखा आहेत, जीव आहे, जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, मानववंशशास्त्र आहे, या विज्ञानाच्या ज्ञानशाखामध्ये जे काही नियम आहेत यांची पडताळणी करायची शक्यता झाल्यास किंवा पडताळणी आपल्याला करायची झाल्यास आपल्याला दोन पद्धतीने ती पडताळणी करता येते. यामध्ये पहिली पद्धत आहे ती प्रायोगिक पद्धती. आता यामध्ये बघा, एखाद्या गोष्टीचा, एखाद्या नियमांचा आपल्याला प्रयोग करून बघता येतो. प्रयोगशाळेमध्ये त्याची पडताळणी करता येते आणि मग ती गोष्ट सत्य आहे की नाही हे बघता येतं. आता सध्या कोरोना आजार त्या ठिकाणी सुरू आहे जगभर आणि म्हणून तो कोरोना आजाराचा विषाणू कसा दिसतो याची जर आपल्याला कोणी सांगितलं की त्याची रचना राजमुकुटासारखी, म्हणजे राजाचा मुकुट असतो बघा, जसं त्या ठिकाणी स्पाइक्स असतात, त्याला टोकदार असतं, तर त्याप्रमाणे त्याचा आकार असतो, रचना असते, असं जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला त्याची सत्यता पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये ते प्रयोग करून त्याची पडताळणी आपण करू शकतो. बघ, सूक्ष्मदर्शकाखाली त्याची आपली रचना बघता येते आणि त्याचा आकार कोरोना हा शब्द इंग्रजी आहे. कोरोना म्हणजे त्या ठिकाणी राजमुकुट आणि त्याचे आकार, त्यावर राजमुकुटावर स्पाइक्स असतात, म्हणजे टोकदार सुळे असतात आणि म्हणून त्याला कोरोना असं म्हटलं जातं. आणि या पद्धतीने प्रायोगिक पद्धतीने आपण विज्ञानामध्ये एखाद्या नियमांची, घटनांची आपण काय करू शकतो, पडताळणी करू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धती. आणि मग निरीक्षण पद्धतीमध्ये आपण एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्ष निरीक्षण पण करू शकतो विज्ञानामध्ये. उदाहरणार्थ बीजांकुरण कसे होते हे जर बघायचं असेल तर आपल्याला शेतामध्ये जाऊन किंवा एखादी रोपाची वाढ कशी होते तर आपण प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या गोष्टीचं निरीक्षण करू शकतो. तर विज्ञानामध्ये निरीक्षण करून सुद्धा आपण सत्यता पडताळणी करू शकतो. आणि या दोन्ही पद्धतींच्या साहाय्याने आपल्याला विविध घटनांच्या संदर्भातील सार्वत्रिक आणि सार्वकालिक नियम मांडणे शक्य असते. ते नियम पुन्हा पुन्हा आपल्याला सिद्ध करता येणे शक्य असते. तर इतिहास संशोधनामध्ये वैज्ञानिक ज्ञानशाखेप्रमाणे आपल्याला सत्यता पडताळणी करता येऊ शकतात नाही किंवा आपल्याला त्यांचा अवलंब करणे शक्य नसते. कोणत्या त्या पद्धती आहेत तर प्रायोगिक पद्धती आणि निरीक्षण पद्धती ज्या विज्ञानाच्या आहेत त्या आपण इतिहास संशोधनामध्ये त्याचा वापर करता आपल्याला येऊ शकत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर इथे बघा, हे युद्धाचं चित्र आहे. युद्ध सुरू आहे आणि मग आपल्याला जर विज्ञानाच्या पद्धतीप्रमाणे याचा जर अवलंब करायचा असेल सत्यता पडताळणीसाठी तर
आपल्याला ते करता येत नाही, कारण युद्ध हे घडून गेलेलं आहे, ती घटना घडून गेलेली आहे. आणि म्हणून आपण आता पुन्हा ते युद्ध कसं घडलं, कशा पद्धतीने शत्रू सैनिकाची दानादान उडली किंवा कशा पद्धतीने त्यांना ठार करण्यात आलं, हे आपल्याला बघता येणार नाही, प्रयोग करून बघता येणार नाही. आणि किंवा निरीक्षण पद्धतीचा आपण उपयोग करून घेऊ शकत नाही, कारण चला युद्ध करूया आणि मग आम्ही बाजूला बसून निरीक्षण करतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. हे पानिपतचं युद्ध आहे आणि मग पानिपतच्या युद्धामध्ये कशा पद्धतीने ते युद्ध झालं हे आपल्याला प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने आणि त्याचबरोबर निरीक्षण पद्धतीने हे आपल्याला पुनश्च घडवून आणता येणं शक्य नाही. म्हणून इतिहास संशोधनामध्ये त्या आपल्याला दोन्ही पद्धती अवलंब करता येणे शक्य नाही. आणि मग कारण काय, तर इतिहासातल्या ह्या घटना घडून गेलेल्या असतात. ही घटना घडून गेली, पानिपतचं युद्ध घडून गेलेलं आहे. त्यानंतर त्यासाठी आपण त्या घटनेच्यासाठी त्या ठिकाणी निरीक्षणासाठी उपस्थित नसतो, हे एक दुसरं कारण. त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा घडवून आणता येत नाहीत, हे एक कारण झालं. आणि या घटनांच्या संदर्भात आपल्याला सार्वत्रिक असा सार्वकालिक नियम मांडता येत नाही, कारण हे युद्ध का घडलं आणि किंवा आपण का हारलो याचा सर्वकालिक असा नियम आपल्याला तिथं मानता येणार नाही. ते नियम पुन्हा पुन्हा आपल्याला सिद्ध करता येणे शक्य नाही. आणि इतिहास संशोधनामध्ये वैज्ञानिक ज्ञानशाखा सत्यता पडताळणीच्या ज्या पद्धती आहे, प्रायोगिक पद्धती, निरीक्षण पद्धती, याचा अवलंब आपल्याला करता येणे शक्य नाही. असंच या सगळ्या कारणांमधून आपल्याला ते जाणवतं. मग आता इतिहास संशोधनासाठी कशा कशाची आवश्यकता असते, तर इतिहासकालीन भाषा व लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते, त्याचबरोबर अक्षर वळण तज्ज्ञांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे लेखकाची भाषाशैली तज्ज्ञ जाणणाऱ्या तज्ज्ञ लोकांची आवश्यकता असते. त्यानंतर तो इतिहास त्यांनी जो लिहिलेला आहे, ज्या कागदावर लिहिलेला आहे, त्या कागदाच्या निर्मितीचा काळ व त्या कागदाचा प्रकार जाणणाऱ्या तज्ज्ञ लोकांची आवश्यकता असते. त्यानंतर विविध अधिकारदर्शक मुद्रा वापरलेल्या असतात किंवा आपण ज्याला शिक्के म्हणतो, तर ते मुद्रा कोणाच्या आहेत हे जाणणाऱ्या तज्ज्ञ लोकांची आवश्यकता असते. आणि अशा प्रकारे वरील इतिहास तज्ज्ञ व जाणकारांच्या मदतीने आपण ऐतिहासिक संदर्भ घेऊन आणि त्याच्या माहितीची सत्यता पडताळणी आपण करू शकतो. अशा रीतीने इतिहास संशोधन करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. त्यानंतर बघूया आपण इतिहास संशोधन पद्धती, त्याची त्या ठिकाणी मांडणी कशा पद्धतीने केली जाते. पहिलं आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे व त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. या पद्धतीने आपल्याला इतिहास संशोधन पद्धतीची इतिहासाची मांडणी करताना पहिली प्रक्रिया करावी लागते. त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पना चौकटींचे आकलन करून घ्यावे लागतं. त्यानंतर ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करावी लागते. आणि मग या 3 प्रक्रिया केल्यानंतर एखादी घटना कशी घडली त्याची परिकल्पना, म्हणजे मनातल्या मनात किंवा आपण मनचक्षु समोर ती कल्पना मांडू शकतो. त्यानंतर जी साधनं आपण ती वापरलेली इतिहास संशोधन करत असताना त्याचं चिकित्सक संशोधन करणे आपल्याला गरजेचं असतं. म्हणजे बारकाईने त्या गोष्टींचं निरीक्षण करणे किंवा अभ्यास करणे हे आपल्याला त्यामध्ये करावं लागतं. आणि शेवटचं उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ ते योग्य आहेत की नाही, म्हणजे ज्या ज्या पुस्तकातून ज्या ज्या साधनातून आपण माहिती घेतलेली आहे ते खरेच त्या ठिकाणी योग्य आहेत का हे आपल्याला तपासावं लागतं. आणि तेव्हा कुठे आपण ते इतिहास योग्य आहे की नाही किंवा आपण केलेलं संशोधन योग्य आहे की नाही हे आपल्याला बघता येतं. आता इतिहास संशोधनासाठी काही ज्ञानशाखा सहाय्यभूत करत असतात किंवा काही संस्था सहाय्यभूत करत असतात, ते आपल्याला बघायचं आहे. यामध्ये पहिलं आहे अभिलेखागार, दुसरं आहे हस्तलिखितांचा अभ्यास करून सुद्धा आपण इतिहास संशोधन करू शकतो. त्याचप्रमाणे पुराभिलेख, काही पुरातन लेख लिहिले असतात ते खातं आहे, त्याही आपल्याला मदत करू शकतं. त्याप्रमाणे नाणकशास्त्र मदत करतं.
याचप्रमाणे भाषा रचनाशास्त्र आपल्याला मदत करतं आणि अक्षरवाटिकाशास्त्र आहे हेही आपल्याला मदत करतं. पुरातत्व विभाग आहे तोही आपल्याला इतिहास संशोधनासाठी मदत करत असतो आणि काही राजे महाराजांच्या वंशावळींचा अभ्यास करून आपण इतिहास संशोधन करू शकतो. अशा पद्धतीने हे इतिहास संशोधनात सहाय्यभूत ज्ञानशाखा व संस्था आपल्याला मदत करतात. या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.